पुण्यामध्ये खूप अगदी गोड बोलून कसा चुना लावला जातोय. एक चांगलं एक्झाम्पल, आताच एक लाईव्ह एक्झाम्पल सांगतो. एक अर्धा तासापूर्वी घडलेली घटना. 10 मिनिटात गोड बोलून 11,000चं ट्रान्झॅक्शन करून घेतलं, तेही त्याच्या खात्यावरून. एक्झाम्पल सांगतो. एक हॉस्पिटल जवळ आहोत काही कामानिमित्त, आणि तिथं काम करता करता चहा पिता पिता एका दुसऱ्या व्यक्तीची ओळख झाली. तो पण सातारा साईडचाच होता. त्यांचं कुणी तर तिकडे सिरियस ऍडमिट आहे. बरं, सगळ्या स्टोरीमध्ये त्यांना काही लोकांनी ऑब्झर्व केलं असेल की ते काय बोलतायत, कुठं बोलतायत. एक व्यक्ती आली, त्यांनी त्यांना ऑब्झर्व केलं, म्हणले मला 5 मिनिटं बोलायचं आहे, इग्नोर करू नका. बरं म्हणे, हातात हात घेतला त्यांचा, म्हणे माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, खूप मोठ्या संकटात आहेत आणि मला असं वाटलं तुमच्याशी बोलायचं म्हणून मी तुमच्याशी बोलायला आलोय. बरं बोला. बोलता बोलता त्या व्यक्तीने त्यांना सांगितलं की तुमच्या स्वामींवरती खूप श्रद्धा आहे आणि तुमची जी कोणी व्यक्ती आहे, खूप जवळची व्यक्ती आहे, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार, काळजी करू नका. मग तुम्ही मला फक्त सांगा की मी जे बोलतोय ते तुम्हाला कळतंय का. हे बोलता बोलता त्या व्यक्तीने त्यांना एक 10-12 गोष्टी फेकल्या की तुमची स्वामींवर श्रद्धा आहे, तुम्ही खूप स्ट्रगलमध्ये मोठे झाला, तुम्ही तुमच्या आईवरती खूप प्रेम आहे आणि तुमच्या कुटुंब कलह खूप चालू आहेत वगैरे वगैरे अशा गोष्टी. आणि तो व्यक्ती कंटिन्यू त्यांना फक्त आय कॉन्टॅक्ट करा सांगत होता. मग थोडक्यात त्यांना हिप्नोटाईज केलेलं होतं. बाकी सगळी लोक इशारा करत होते की जाऊ दे जाऊ दे, पण तो व्यक्ती त्या माणसाच्या बोलण्यात, गोड बोलण्यात गुंफून गेला. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही छातीवरती हात ठेवा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या, तुमचं दत्तावरती श्रद्धा आहे, आता दत्त जयंती येते, दत्त जयंती यायची आधी तुमचं घर सगळं शांत होऊन जाईल, सगळं चांगलं होईल, सगळं पूर्ववत होईल. मला सांगा फक्त यासाठी उपाय करायचा की नाही करायचा. त्याने 3 वेळा 4 वेळा 5 वेळा त्यांना ते बोलून तो माणूस बोलला. तर म्हणला याच्यासाठी थोडाफार खर्च होईल, ते मी करून घेईल तुमच्यासाठी. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात तर त्याच्या ठिकाणी माझं मी सगळं करून घेईल, तुम्ही सांगा फक्त करायचं की नाही करायचं, तुम्ही सांगा तुमचं घर ठीक करायचं की नाही का. असं त्याला एवढं गुरफटवला, हिप्नोटाईज केल्यासारखं. अगदी सुशिक्षित असलेली व्यक्ती, समोरची पण व्यक्ती अगदी चांगल्या कपड्यांमध्ये सुशिक्षितच होती, गळ्यात माळ टिळा वगैरे घालून, कुठल्या तरी संस्थांचं नाव घेऊन, त्यांना काही फोटो दाखवून 10 मिनिटांमध्ये त्यांच्याकडनं 11,000चं ट्रान्झॅक्शन करून घेतलं. दत्तगुरूंच्या नावे, दत्त जयंती त्याच्या नावे आणि घरगृहस्थीच्या काहीतरी गोष्टी सांगून ते ट्रान्झॅक्शन झालं. तो व्यक्ती कुठे गेला, पुढे निघून गेला, चालत पुढे गेला, परत एका गाडीमध्ये बसला आणि पुढे निघून पण गेला. सदर व्यक्ती परत आम्ही जिथं चहा पित होतो तिथं आले. ते म्हटलं त्या व्यक्तीला आमच्याबद्दल कसं माहिती होतं माहित नाही. अहो म्हणलं, तर त्यांना तिथं जो चहावाला होता ना, तर त्यांना सांगितलं की म्हणले अहो तुमची गाडी, तुम्ही जिथं उभं होता, ते बोलत होतात ना, तो माणूस तिथं आसपास गुटमळत होता. तुमच्या गाडीवर दत्तगुरु प्रसन्न लिहिलंय, श्री स्वामी समर्थ प्रसन्न लिहिलंय. तुमच्या बोलण्याच्या टोनवरनं कळतं की तुम्ही कराड सातारा साईडचे आहात. तर मग तुमच्या आसपासच्या पॉलिटिशियनची नावं तर तुम्हाला सांगत होता. तर तुम्ही विचार करायला लागत होता की एक साधा सिंपल दिसणारा माणूस चपला आलेला, तो MLA किंवा मोठमोठ्या पॉलिटिशियनची नावं सांगतो, तो त्याच्या घरी